हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. लेसन आहे 4th फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1. पाहूया लेसनमध्ये काय दिलेलं आहे. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. तर इंट्रोडक्शन आहे आपल्यासमोर. प्रायव्हेट सेक्टर includes all different types of individual or corporate enterprises. प्रायव्हेट सेक्टर म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्या इंडिव्हिज्युअल और कॉर्पोरेट एंटरप्राइजेस आल्या. प्रायव्हेट सेक्टर एंटरप्राइज आर ऑन अँड मॅनेज बाय दी प्रायव्हेट एंटिटीज. प्रायव्हेट सेक्टर एंटरप्राइजेस त्याला म्हणायचं ज्याच्यामध्ये त्यांचा ओनर और मॅनेज जे आहे ते प्रायव्हेट एंटिटीज तर्फे केलं जातं. These private sector enterprises are mostly characterized by certain common characteristics like private initiative, प्रॉफिट मोटिव्ह, ओनरशिप्स, मॅनेजमेंट इन प्रायव्हेट हँड्स. आता याचे काही महत्त्वाचे फीचर्स म्हणता येतील की प्रायव्हेट एंटरप्राइज आपण त्याला का म्हणतो. तर काय, प्रायव्हेट इनिशिएटिव्ह असणार आहे त्यांच्यामध्ये, प्रॉफिट मोटिव्ह असणार आहे त्यांचा जे प्रायव्हेट एंटरप्राइजेस आहेत, ओनरशिप आणि मॅनेजमेंट प्रायव्हेटली म्हणजेच त्यांच्याच इंडिव्हिज्युअल हँड्समध्ये असणार आहे. नाउ डेज दी प्रायव्हेट सेक्टर इन द फॉर्म ऑफ कॉर्पोरेट इंडस्ट्रियल युनिट आर नॉर्मली ओन बाय द शेअर होल्डर्स अँड मॅनेज बाय प्रोफेशनल मॅनेजर्स. आता हल्ली जे बदल झालेले आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये, जो चेंज झालेला आहे कॉर्पोरेट इंडस्ट्रियलमध्ये, नॉर्मली ओन केले जातात शेअरहोल्डर्सतर्फे आणि मॅनेज करण्यासाठी प्रोफेशनल मॅनेजर असतात. वेर दे आर नॉट ओनली गायडेड बाय प्रॉफिट मोटिव्ह बट ऑल्सो बाय एक्सपान्शन. फक्त ते प्रॉफिट मोटिव्हसाठीच ट्राय करत नाहीत की बिझनेस कसा मोठा होईल, एक्सपांड कसा होईल, कन्सॉलिडेशन, अराउजिंग सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड सोशल वेलफेअर, या सगळ्या पॉईंट्सकडे ते कॉन्सन्ट्रेट करत असतात. हे प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे शॉर्टमध्ये. आता मिनिंग्स बघूया. प्रायव्हेट सेक्टर इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमी दॅट इज रन बाय इंडिव्हिज्युअल्स और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अर्न प्रॉफिट. तर प्रायव्हेट सेक्टर कशाला म्हणायचं हे इथे सांगतायत. तो इकॉनॉमीचा असा पार्ट आहे जे कम्प्लिटली सेक्टर इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल चालवणार आहे. म्हणजे इथे गव्हर्नमेंट चालवणार नाही. जे गव्हर्नमेंट चालवते त्याला गव्हर्नमेंट सेक्टर म्हणणार. जिथे गव्हर्नमेंटचा काहीही हात येणार नाही चालवण्यासाठी, काही त्याचं शेअर नसेल गव्हर्नमेंटचा, पण ओनली प्रायव्हेट असणार आहेत, तिथे प्रायव्हेट सेक्टर आपण म्हणणार. तर प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये काही काइंड्स दिलेले आहेत, टाईप्स दिलेले आहेत. पहा, पहिला दिला आहे सोल प्रोप्रायटरशिप, नंतर पार्टनरशिप, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड जॉईंट स्टॉक कंपनी. द इम्पॉर्टन्स ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी कॅन बी विटनेस फ्रॉम द ट्रिमेंडस ग्रोथ ऑफ इंडियन BPOs, सॉफ्टवेअर कंपनीज, प्रायव्हेट बँक्स अँड फायनान्शियल सर्व्हिस कंपनीज. तर इंडियामध्ये जे नॉर्मली आता काही डिकेड्समध्ये जो इकॉनॉमीमध्ये चेंज पाहायला मिळाला आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये बदल झालेले आहेत. त्याचे काही एक्झाम्पल दिले आहेत. BPOमध्ये सॉफ्टवेअर कंपनीज, प्रायव्हेट बँक्स आणि फायनान्शियल सर्व्हिस यांच्यामध्ये खूप सारा बदल झाला. याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्या प्रायव्हेटली आणि त्याच्यामुळे इंडियाची ग्रोथ होण्यासाठी मदत झाली आहे. द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ऑफ इंडिया इज फ्लडेड विथ प्रायव्हेट इंडियन कंपनीज. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसुद्धा इंडियामध्ये प्रायव्हेट इंडियन कंपनीज भरलेल्या आहेत. इन फॅक्ट दे डॉमिनेट द सेड इंडस्ट्री. आपण असंही म्हणू शकतो की ते संपूर्ण इंडस्ट्री त्यांनीच डॉमिनेट केलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज कव्हरिंग द सेक्टर लाईक ऑटोमोबाईल, केमिकल्स, टेक्सटाईल्स, ॲग्रो फूड्स, कम्प्युटर हार्डवेअर, टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स अँड पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स वेअर द मेन ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ. आता मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं की त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्या येऊ शकतात. ऑटोमोबाईल आहे, केमिकल, टेक्सटाईल इंडस्ट्री, ॲग्रो फूड्स आहे, कम्प्युटर हार्डवेअर, टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स आणि पेट्रोकेमिकल प्रोडक्ट असे काही नेम्स दिलेले आहेत. ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजच्या सेक्टर्समध्ये येणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिला टाईप स्टडी करायचा आहे आज, तो म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न, STC शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे. सोल प्रोप्रायटरशिप असे आपण म्हणू शकतो. इंट्रोडक्शन आहे त्याचं पहा, सोल ट्रेडिंग कंपनीचा. तर ही इंट्रोडक्शन रीड करण्याआधी आपण म्हणूया, सोल याचा अर्थ सिंगल, एकटा. ओके, असा हा टाईप आहे ज्याच्यामध्ये फक्त सिंगल पर्सनच ओनर असेल. एकटा पर्सन चालवणारा बिझनेस म्हणजे सोल ट्रेडर. तर बघूया इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे. इन द हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स देअर आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. जर आपण हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट जर पाहिली, कॉमर्स कशा प्रकारे, व्यापाराची कशी कशी प्रगती झाली, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जुना फॉर्म जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न. इट बिगिन्स फ्रॉम सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल प्रोप्रायटरशिप इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन. हा सगळ्यात सोपा आणि जुना असा ट्रेडिंगचा फॉर्म आहे आणि हा आधीपासूनच पूर्वापार चालत आलेला आहे. द वर्ड सोल मीन्स सिंगल अँड प्रोप्रायटरशिप मीन्स ओनर, म्हणजे सिंगल ओनर असणारा बिझनेस म्हणजे सोल ट्रेडर.
Thus the name itself suggests that there is only one owner. म्हणजे नावातूनच कळतं आपल्याला की याच्यात फक्त एकच ओनर असणार आहे. सोल ट्रेडर इज अन इंडिपेंडंट ओनर ऑफ बिझनेस. हा फक्त बिझनेसचा एकमेव ओनर असतो. द प्रोप्रायटर हॅज ऑल द राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि राईट्स त्याच्याकडेच असतात. जो काही प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार हा संपूर्णतः त्याचा असणार आहे. एक्झाम्पल काय म्हणता येईल? ग्रोसरी शॉप, ब्युटी पार्लर, गिफ्ट शॉप. दुकानाचे मालक जे आहेत ते सिंगल असणार आहेत. सोल ट्रेडर आपण त्याला म्हणू शकतो. ओके, म्हणजे सिम्पली आपल्याला समजण्यासाठी ग्रोसरी शॉप इथे नाम दिलेलं आहे. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न आपण त्याला म्हणायचं. म्हणजे एकटा ओनर असतो. जो काही प्रॉफिट होणार लॉस होणार त्याचा एकट्याचा असेल. संपूर्ण जबाबदाऱ्या तो एकटा सांभाळणार आहे. मिनिंग बघूया. इन द फॉर्म ऑफ बिझनेस अँड इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट इज ओन कॅपिटल. या प्रकारच्या बिझनेसमध्ये इंडिव्हिज्युअल स्वतःकडे जे असणारे जे कॅपिटल आहे ते इथे इन्व्हेस्ट करेल. युजेस इज ऑन स्किल, स्वतःचं स्किल यूज केले आणि बिझनेस ऍक्टिव्हिटी तो स्वतः पूर्ण करेल. ही मॅनेज अफेअर्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचे सगळे अफेअर्स तो पाहणार आहे. सगळा प्रॉफिट्स त्याचा असेल. लॉस झाला तरी तो स्वतःच बिअर करेल. दिस फॉर्म ऑफ कमर्शियल ऑर्गनायझेशन इज ऑल्सो नॉन ॲज प्रॉपरायटरशिप. अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनला आपण प्रॉपरायटरशिप असंही म्हणू शकतो. सोल ट्रेडर आपण म्हणणारच आहोत. इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योरशिप असंही म्हणता येईल. प्रॉपरायटरशिप कन्सर्न और सोल ट्रेडिंग कन्सर्न असंही म्हणता येईल. म्हणजे 4 ते 5 नावं दिली आपल्याला या बिझनेसला काय म्हणता येईल त्यासाठी. डेफिनेशन बघा सोल ट्रेडरची काय असणार आहे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर जे हॅन्सेन यांनी दिलेली डेफिनेशन, समटाइम्स नॉन ॲज वन मॅन बिझनेस. कधी कधी याला वन मॅन बिझनेस असंही म्हणता येतं. इट इज अ टाईप ऑफ बिझनेस युनिट वेअर वन पर्सन इज सोलली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग द कॅपिटल. आणि हा असा बिझनेस आहे जिथे एकमेव पर्सन जबाबदार असतो बिझनेसला कॅपिटल पुरवण्यासाठी. फॉर बिअरिंग द रिस्क ऑफ द एंटरप्राइज. आणि संपूर्ण बिझनेसची रिस्क उचलण्यासाठी तो एकटा जबाबदार असतो. फॉर द रिस्क ऑफ ओनरशिप. According to Professor James Longi, the sole proprietorship is an informal type of business owned by one person. हा एकमेव व्यक्तीकडे मालकी हक्क असणारा असा इन्फॉर्मल टाईपचा बिझनेस आहे ज्याला वन पर्सन ओनर असतो. दोन्हींपैकी एक कोणतीही डेफिनेशन तुम्ही करा. दुसरी डेफिनेशन एकदम छोटी आहे, एका वाक्यामध्ये पूर्ण होते. ठीक आहे. नाव द फीचर्स. सोल ट्रेडिंगचे फीचर्स बघायचे आहेत. तर पहा, डेफिनेशन आणि इंट्रोडक्शनमध्ये काही पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. तेच पुन्हा रिपीट येणार आहे तिथे फीचर्समध्ये. इंडिव्हिज्युअल ओनरशिप. देर इज ओनली वन ओनर ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. या बिझनेसमध्ये फक्त एकमेव व्यापारी असतो, तो ओनर असतो. ही इन्व्हेस्ट ऑल द कॅपिटल रिक्वायर्ड फॉर द बिझनेस. जे काही कॅपिटल त्याच्याकडे अवेलेबल असेल तोच तो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेल. ही ऑन्स ऑल द ॲसेट ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या सगळ्या असेट्स त्याच्या असतील. अँड तो स्वतः संपूर्णतः बिझनेसच्या लायबिलिटीसाठी जबाबदार असेल. म्हणजे बिझनेसवर जर काही लोन वगैरे असेल तर तो स्वतः फेडण्यासाठी ते जबाबदार असणार आहे. इंडिव्हिज्युअल ओनरशिप हा पहिला फीचर बनतो. दुसरा आहे नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड रिस्क. तर हा एकटा ओनर आहे बिझनेसचा. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्या आहेत. प्रॉफिट झाला तर त्याचा एकट्याचा, लॉस झाला तरी त्याचा एकट्याचा. म्हणजे तो एकटाच हे सगळं बिअर करणार आहे. तो कोणासोबत शेअर करू शकत नाही. Point number 3, self-employment. A sole trading concern is the best suitable form for self-employment. म्हणजे आता म्हणू शकतो सेल्फ एम्प्लॉयमेंट हा जो पार्ट आहे तो इथे कव्हर होताना दिसतो सोल ट्रेडर म्हटल्यावर. एनी अनएम्प्लॉयड पर्सन कॅन स्टार्ट बिझनेस. ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची नोकरी नाही आहे, कामधंदा नाही आहे, असा व्यक्ती हा प्रकारचा बिझनेस जो आहे तो चालू करू शकतो. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट झाला. हो की नाही. छोट्या कॅपिटल गरजेचं आहे आणि त्याची जी काही जगण्यासाठी लागणारी गरज आहे ते याच्यातून पूर्ण होऊ शकते. ही गेट्स अ सोर्स ऑफ इन्कम बाय स्टार्टिंग हिज ओन बिझनेस. म्हणजे स्वतःचा बिझनेस चालू करून त्याला हवा असणारा इन्कम तो त्याच्यातून जनरेट करू शकतो. म्हणजे सोल ट्रेडर याच्यातून आपल्याला एक फीचर मिळतं ते म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. पॉईंट नंबर 4, लोकल मार्केट ऑपरेशन्स. लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल अँड एक्सपर्ट मॅनेजरियल ॲबिलिटी इज रिक्वायर्ड फॉर लार्ज स्केल बिझनेस. जर मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस चालवायचा असेल तर कॅपिटल सुद्धा जास्त लागतं आणि ॲबिलिटी सुद्धा एकदम एक्सपर्ट लेवलची लागते. अ सोल ट्रेडर हॅज लिमिटेड कॅपिटल. सोल ट्रेडरकडे कॅपिटल कमी आहे आणि मॅनेजर्स ॲबिलिटी सुद्धा कमीच असणार आहे. जर त्याच्याकडे जॉब नाही आहे, कामधंदा नाही आहे तर तो इट मीन्स याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी कमी असू शकते. एज्युकेशन कमी असेल, स्किल कमी असेल तर मॅनेजरियल स्कीम लिमिटेड असणार आहे. जनरली सोल ट्रेडर ऑपरेट्स इन लोकल मार्केट. नॉर्मली हे लोकल मार्केटमध्ये काम करतात. नेक्स्ट पॉईंट, नो सेपरेट लिगल स्टेटस. सोल ट्रेडिंग कन्सर्न डज नॉट एन्जॉय सेपरेट लिगल स्टेटस. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व
असं सेपरेट लिगल स्टेटस आपण म्हणू शकतो. तर गरज नाही आहे की स्वतंत्र कायदेशीररित्या अस्तित्वात येण्याची, म्हणजे कुठेही रजिस्टर करण्याची गरज नाही आहे. कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही लॉ प्रमाणे कुठेही रजिस्ट्रेशन गरजेचं नाही आहे. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा बिझनेस आपण सुरू करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बंद करू शकतो. सो इन द आयस ऑफ लॉ, कायद्याप्रमाणे जर पाहिलं तर सोल ट्रेडर अँड हिज बिझनेस आर कन्सिडर वन अँड द सेम. याचाच अर्थ सोल ट्रेडर आणि बिझनेस हे वेगवेगळे नसून एकच आहेत असं समजलं जातं. मिनिमम गव्हर्नमेंट रेग्युलेशन. देर इज नो सेपरेट ऍक्ट और लॉ टू गव्हर्न द ऍक्टिव्हिटीज ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंटचं इथे नियंत्रण नसेल, कारण कोणत्याही ऍक्टनुसार किंवा लॉनुसार हा सोल ट्रेडरचा बिझनेस फॉर्म होत नाही आहे. द रजिस्ट्रेशन ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट कंपल्सरी. या प्रकारच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करावंच असे काही बंधन नाही आहे. रिजिड लिगल फॉर्मॅलिटीज आर नॉट रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन. म्हणजे आता जर फॉर्मेशनची गरजच नाही आहे, रजिस्ट्रेशनची गरजच नाही आहे, तर कोणत्याही प्रकारच्या फॉर्मॅलिटीज इथे येणार नाही आहेत. ओनली द टॅक्स लॉज अँड लेबर लॉज हॅव टू बी फॉलोड. टॅक्स लॉ आणि लेबर लॉ आपल्याला फॉलो करावा लागेल, बस एवढंच. पॉईंट नंबर 7, अनलिमिटेड लायबिलिटीज. सोल ट्रेडर हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. सोल ट्रेडर हा एकटा बिझनेस चालवणारा आहे, बिझनेसचा एकटा ओनर. सगळी कामं त्यालाच करायची आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या खूप जास्त असणार आहेत. म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी आहे त्याच्याकडे, न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत. अनलिमिटेड लायबिलिटी इम्प्लायज दॅट देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन पर्सनल प्रॉपर्टी अँड बिझनेस प्रॉपर्टी. स्पेशली आपण म्हणू शकतो त्याची पर्सनल प्रॉपर्टी आणि बिझनेस प्रॉपर्टी असा याच्यात फरक केला जात नाही. जर एखाद्या वेळेस त्यांनी बिझनेसचे लोन जर पे ऑफ नाही केले तर अशा वेळेस त्याची पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा नेली जाऊ शकते ते बिझनेस रिपे करण्यासाठी. ओके, याचाच अर्थ त्याची लायबिलिटी अनलिमिटेड आहे असं म्हणता येईल. आता आपण पाहणार आहोत मेरिट्स म्हणजेच फायदे. सोल ट्रेडरचे काही फायदे आहेत ते बघूयात. काय असणार आहेत? इझी फॉर्मेशन. सिंपल पद्धतीने बिझनेस सुरू करता येतो, याला काही रजिस्ट्रेशन नाही आहे. इझी आणि सिंपल मेथड असते. काही मिनिमम लिगल फॉर्मॅलिटीज असतील तर त्या पूर्ण कराव्या लागतील बिझनेस सुरू करण्यासाठी. पॉईंट नंबर 2, क्विक डिसिजन्स. एकटा बिझनेसचा मालक आहे म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तो पटकन डिसिजन घेऊ शकतो कोणत्याही बिझनेसच्या सिच्युएशनमध्ये. म्हणून क्विक डिसिजन हा एक महत्त्वाचा बेनिफिट होतो इथे सोल ट्रेडरसाठी. ही मे और मे नॉट कन्सल्ट एनीवन. तो कोणालाही विचारायची त्याला गरज नाही आहे कोणताही डिसिजन घेण्याची, कारण तो स्वतः बिझनेसचा मालक आहे आणि तो कोणालाही अन्सरेबल नाही आहे. त्याचे डिसिजन तो घेणार आहे आणि तो स्वतः त्याला जबाबदार राहणार आहे. म्हणूनच पटकन डिसिजन घेण्यासाठी मदत होते बिझनेसच्या कोणत्याही सिच्युएशनमध्ये. पॉईंट नंबर 3, मॅक्झिमम सिक्रेसी. सोल ट्रेडर हा बिझनेसचा एकमेव मालक आहे, तोच स्वतःच मॅनेजर आहे बिझनेसचा असं आपण म्हणूया. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची सिक्रेट बिझनेसची इन्फॉर्मेशन त्यालाच माहिती असते, बाकी कोणालाही माहीत नसेल. आणि ती सिक्रेट इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंतच राहणार आहे. म्हणजे सिक्रेसी म्हणजे बिझनेसची गुप्तता जी आहे, महत्त्वाचे काही पॉईंट्स असतील तर ते बिझनेसमध्येच राहणार आहेत, तो कुठेही डिस्क्लोज करणार नाही. डायरेक्ट मोटिवेशन. सोल ट्रेडर इज द ओनर ऑफ मॅनेजर, ओनर अँड मॅनेजर. सोल ट्रेडर हाच ओनर आहे आणि हाच मॅनेजर आहे. संपूर्ण प्रॉफिट बिझनेसचा त्यालाच मिळतोय आणि एवढा सगळा प्रॉफिट मिळतोय म्हटल्यावर तो आणखीन मोटिवेट होऊन काम करणार. मला जास्त प्रॉफिट मिळवायचं आहे तर मी आणखीन जास्त काम करेन, या मोटिव्हनी तो काम करेल. म्हणजे डायरेक्टली मोटिवेशन मिळत आहे कारण प्रॉफिट सगळा त्यालाच मिळणार आहे. फ्लेक्सिबिलिटी हा पॉईंट नंबर 5. Being the only decision maker of business, sole trader can make quick changes as per the situation. फ्लेक्सिबिलिटी का म्हटलं इथं बघा, तो स्वतः डिसिजन मेकर आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तो डिसिजन चेंज करू शकतो आणि सिच्युएशन बदलू शकतो. ही कॅन एक्सपांड हिज बिझनेस, बिझनेस एक्सपांड करू शकतो या बेसिसवर. ही मे चेंज द लाईन ऑफ द बिझनेस एनी टाइम. बिझनेसचा टाईप तो बदलू शकतो, दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ शकतो बिझनेसच्या. ही कॅन चेंज हिज बिझनेस पॉलिसीज इफ रिक्वायर्ड. बिझनेसच्या पॉलिसी सुद्धा तो चेंज करू शकतो. म्हणजे या प्रकारची फ्लेक्सिबिलिटी जी लवचिकता आहे बिझनेसमध्ये निर्णय घेण्याची आणि किंवा बिझनेसमध्ये काही महत्त्वाचे चेंज करण्याची, तर तो स्वतः करणार आहे. लोअर कॉस्ट. द सोल ट्रेडर इज सोल मॅनेजर ऑफ बिझनेस. बिझनेसचा एकमेव मालक सोल ट्रेडर असतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण कंट्रोल बिझनेसवर त्याचाच असतो. तो मॅक्झिमम ट्राय करतो की वेस्टेज वगैरे जे आहेत, लॉसेस आहेत ते कमी व्हावे. आणि जर कॉस्ट कमी झाली, वेस्टेज कमी झालं तर कॉस्ट कमी होते आणि जर कॉस्ट कमी झाली तर बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊ शकतं. म्हणून प्रयत्न त्याचा हा असतो की कमीत कमी खर्च व्हावा, कॉस्ट कमी असावी. हा एक बेनिफिट वाटतो. आणि नंतर आहे एफिशियन्सी पॉईंट. अ सोल ट्रेडर एन्जॉयज द होल प्रॉफिट ऑफ हिज बिझनेस. बिझनेसचा सगळा प्रॉफिट त्याचा असतो आणि म्हणूनच
तो पुढच्या वेळेस ट्राय करतो की मॅक्झिमम प्रॉफिट कसा मिळवता येईल. आता मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्यासाठी त्याला स्वतःलाच एफिशियंट व्हावं लागेल, एकदम चांगल्या कॅपेबिलिटीनी काम त्याला करावं लागेल. त्यामुळे तो वेस्टेज बाजूला ठेवेल, वेस्टेज करणारच नाही. सो मनी वेस्टेज नाही करणार, टाइम वेस्टेज नाही करणार, मटेरियल वेस्टेज नाही करणार किंवा इफर्ट सुद्धा तो चांगल्या पद्धतीने लावेल. सो हे काही मेरिट्स होतात, 7 पॉईंट मेरिट्सचे सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये. जसे मेरिट्स आहेत तसे डिमेरिट्स सुद्धा आहेत. पॉईंट नंबर 1 आहे डिमेरिट्समध्ये लिमिटेड कॅपिटल. सोल ट्रेडर आहे सिंगल ओनर, आणि सिंगल ओनर आहे त्याच्यामुळे तो बिझनेसमध्ये मॅक्झिमम स्वतःकडे असणारे पैसे आणत असतो. बट तो किती पैसे आणू शकतो? त्याच्याकडे असणारे कॅपिटल सर्टन लिमिटपर्यंतच आहे. तो फ्रेंड्सकडून घेऊ शकतो, रिलेटिव्हकडून घेऊ शकतो, बँकेतून घेऊ शकतो, पण किती? त्याला एक लिमिट आहे. म्हणजेच कॅपिटल तो बिझनेसमध्ये आणेल ते फक्त लिमिटेड असू शकतं. त्याच्यामुळे बिझनेस एक्सपान्शनमध्ये डिफिकल्टी येते, बिझनेस डेव्हलप करायचा आहे तर डिफिकल्टी येते, कारण जेवढ्या प्रमाणात कॅपिटल पाहिजे तेवढ्या प्रमाणात तो आणू शकत नाही आहे, कारण लिमिटेशन आहे कॅपिटलवर त्याच्याकडून येणाऱ्या. लिमिटेड मॅनेजरियल स्किल. सोल ट्रेडर हॅज टू मॅनेज अँड कंट्रोल द बिझनेस. सोल ट्रेडर हा स्वतः बिझनेस मॅनेज करत असतो, कंट्रोल करत असतो. सो त्याच्याकडे क्वालिफिकेशन असेलही नसेलही, एक्सपिरियन्स असेलही किंवा नसेलही, ही मे नॉट हॅव एक्सपर्ट मॅनेजर, म्हणजेच त्याच्याकडे कदाचित एक्सपर्ट मॅनेजरियल स्किल नसेल, त्याच्याकडे एवढी ॲबिलिटी नसेल की तो बिझनेसचं डिसिजन पटपट घेऊ शकेल. ड्यू टू लिमिटेड कॅपिटल ही मे नॉट अपॉइंट मॅनेजरियल स्टाफ. आणि कॅपिटल कमी असल्यामुळे तो कोणाला कामालाही ठेवू शकत नाहीये, स्टाफ सुद्धा त्याच्याकडे नसणार आहे. पॉईंट नंबर 3 अनलिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटी त्याची अनलिमिटेड आहे. So liability of sole trader is unlimited. There is no distinction between his property and business property. So he cannot be separated from his business. म्हणजेच तो बिझनेस पासून सेपरेट होऊ शकत नाहीये. तो म्हणजेच बिझनेस आणि बिझनेस म्हणजेच तोच, असं एक सेपरेट आपली म्हणू शकतो. त्याच्यामुळे संपूर्ण लायबिलिटी ही त्याच्याच डोक्यावर पडते. जर बिझनेसमध्ये एखादे लोन्स लायबिलिटीज तो पे करू शकला नाही तर त्याची स्वतःची प्रॉपर्टी नेली जाऊ शकते ती लायबिलिटीज पेड करण्यासाठी. म्हणजेच त्याच्या लायबिलिटीज अनलिमिटेड आहेत. इथून आपल्याला हे समजतं आहे. लॅक ऑफ स्टॅबिलिटी. बिझनेसला स्टॅबिलिटी कमी आहे, स्थिरता आपण म्हणू शकतो. एक्झिस्टन्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज टोटली डिपेंड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ सोल ट्रेडर. बिझनेस चालू असणं हे सोल ट्रेडरच्या असण्यावर डिपेंड आहे. डेथ, इन्सॅनिटी और इन्सॉल्वन्सी ऑफ द सोल ट्रेडर अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ द बिझनेस. एखाद्या वेळेस सोल ट्रेडरची डेथ होणं, तो वेडा होणं, सो ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट होतो त्याच्या बिझनेसवर सुद्धा. म्हणजे सोल ट्रेडर आहे तर बिझनेस आहे असं आपण म्हणता येईल. लॅक ऑफ स्पेशलायझेशन. डिव्हिजन ऑफ वर्क लीड्स टू स्पेशलायझेशन. सो वर्क डिव्हिजन होत नसल्यामुळे स्पेशलायझेशन होणार नाही आहे. नॉर्मली डिव्हिजन ऑफ वर्क असेल तर स्पेशलायझेशन होऊ शकतं. काम वाटून घेतल्यानंतर ते काम तो ठराविक पर्सन जर करत असेल त्याच्यामुळे स्पेशलायझेशन येतं त्या कामामध्ये, आपण ते स्पेशली करू शकतो व्यवस्थित. पण डिव्हिजन ऑफ वर्क करण्यासाठी इथे काही स्टाफ नाहीच आहे, तो एकटाच आहे, सगळी कामं त्यालाच करायची आहे. त्याच्यामुळे स्पेशलायझेशन वगैरे काही येणार नाही आहे. ॲक्टिव्हिटी कोणत्या त्याला करायच्या आहेत? सेलिंग ॲक्टिव्हिटी आहे, अकाउंटिंग आहे, बिझनेसची सगळी कामं त्याला करायची आहेत. हे हॅज टू प्ले मल्टिपल रोल्स, खूप सारे रोल्स त्याला प्ले करायचे आहेत. ही जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. तो सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असतो पण कोणत्याही गोष्टीमध्ये तो मास्टर झालेला नसणार आहे. म्हणून स्पेशलायझेशनची इथे कमी आहे. अँड लास्ट पॉईंट, नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन. सोल ट्रेडर हा बिझनेस असा आहे तो छोट्या लेवलवर करता येईल, स्मॉल स्केलवर करता येईल, मोठ्या लेवलवर मार्केटमध्ये हा करू शकत नाही आहे. सो लार्ज मार्केट लेवलवर, लार्ज स्केल लेवलवर ऑपरेशन्स होऊ शकत नाही आहेत. सोल ट्रेडिंग कन्सर्न इज वन मॅन शो अँड बिझनेस कॅनॉट बी एक्सटेंडेड बियॉन्ड अ सर्टन लिमिट. सोल ट्रेडर हा वन मॅन शो आहे आणि सर्टन लिमिटच्या पुढे हा बिझनेस एक्सपांड करता येत नाही. सो इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल बिझनेस. सो इथे आपण सोल ट्रेडरची सर्व माहिती घेतली, फीचर्स पाहिले, मेरिट्स अँड डिमेरिट्स पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत, बाकीचे आपण कन्सेप्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.